नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी बी एडुकेअरच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तर महाराष्ट्र लॉ सिटी मधील जो सामान्य ज्ञान हा विषय आहे, या विषयामधील एक महत्वाचा टॉपिक आहे, याचं नाव आहे प्रसिद्ध व्यक्ती आणि नावे, ज्याला आपण म्हणतो फेमस पर्सनॅलिटी अँड नेम्स. तर या टॉपिकवर आज आपण महत्वाचे 10 प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्वाचे असणार आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जे जे विद्यार्थी महाराष्ट्र लॉ सिटीचा अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल. तर या मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न तुमच्यासाठी दिलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला तर मग पाहूया की कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले जातात. यामध्ये पहिला प्रश्न आहे की आधुनिक भारताचे जनक कोणाला मानले जाते? हु इज कन्सिडर द फादर ऑफ मॉडर्न इंडिया? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, राजा राममोहन रॉय. 19व्या शतकात भारतातील सामाजिक आणि राजकीय सुधारणांमध्ये यांचं मोठं योगदान होतं, त्यामुळे यांना ही पदवी मिळाली होती. ओके, जर प्रश्न तुम्हाला विचारला गेला त्याचं योग्य उत्तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांना म्हटलं जातं. ओके, पुढचा प्रश्न आहे भारताचा ग्रँड ओल्ड मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? हु इज नोन ॲज द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी एक प्रख्यात भारतीय राजकारणी, विद्वान आणि अर्थशास्त्रज्ञ होते, ज्यांनी भारतीय राष्ट्रवादी चळवळीत महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा पक्षी पुरुष कोणाला म्हटलं जातं? ओके, हु अमॉंग द फॉलोइंग इज नोन ॲज द बर्डमॅन ऑफ इंडिया? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, सलीम अली. सलीम अली हे भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि निसर्गशास्त्रज्ञ होते. त्यांना 1958 मध्ये पद्मभूषण आणि 1976 मध्ये पद्मविभूषण असे दोन्ही पुरस्कार मिळाले आहेत. ओके मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे बर्डमॅन ऑफ इंडिया सलीम अली यांना म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताचा लोह पुरुष कोणाला ओळखले जाते? प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. हु इज नोन ॲज द आयर्न मॅन ऑफ इंडिया? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, सरदार वल्लभभाई पटेल. ओके, नव्याने स्वतंत्र झालेल्या देशात राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांची वचनबद्धता पूर्ण आणि तडजोड न करणारी होती, ज्यामुळे त्यांना भारताचं लोह पुरुष असे म्हटलं जातं. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताचा मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? हु इज नोन ॲज द मिसाईल मॅन ऑफ इंडिया? तर देशाच्या नागरिक अंतराळ कार्यक्रमात आणि लष्करी क्षेपणास्त्र विकासात त्यांची महत्वाची भूमिका होती, म्हणून त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. आता कोणाला मिसाईल मॅन म्हटलं जातं? तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. ओके, हे भारताचे 11वे राष्ट्रपती सुद्धा मित्रांनो होते. त्याचबरोबर 1998 मध्ये त्यांनी भारताच्या पोखरण-2 अणुचाचण्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका घेतली होती. ओके, त्यांचं मोठं योगदान आहे यामध्ये. त्यानंतर आहे भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक कोणाला ओळखले जाते? हु इज नोन ॲज द फादर ऑफ इंडियन न्यूक्लिअर प्रोग्राम? त्याचं योग्य उत्तर आहे होमी जहांगीर भाभा. ओके मित्रांनो, हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर ते भारतीय अणुभौतिक शास्त्रज्ञ होते आणि भाभा अणु संशोधन केंद्र आणि टाटा मूलभूत संशोधन संस्था यांचं त्यांनी स्थापना केलेली आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटले जातं? हु इज नोन ॲज द फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, विक्रम साराभाई. ओके, विक्रम साराभाई यांनी 11 नोव्हेंबर 1947 रोजी अहमदाबाद येथे भौतिक संशोधन प्रयोगशाळेची स्थापना देखील केली होती. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला भारताची कोकिळा म्हणून लोकप्रिय केले गेले? हु अमॉंग द फॉलोइंग पीपल वॉज पॉप्युलर ॲज द नाइटिंगेल ऑफ इंडिया? ओके, त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, सॉरी, पर्याय बी, सरोजिनी नायडू. ओके, सरोजिनी नायडू यांना भारताची कोकिळा म्हणून ओळखलं जातं. ओके, तर मित्रांनो, सरोजिनी नायडू या एक कवयित्री आणि भारतीय स्वातंत्र्य सेनानी होत्या. त्याचबरोबर त्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल देखील होत्या. तुम्हाला परीक्षेला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर त्याचं उत्तर देखील सरोजिनी नायडू आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय चित्रपटाचे जनक कोणाला म्हटले जाते? ओके, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला म्हटले जाते? हु इज नोन ॲज द फादर ऑफ इंडियन सिनेमा? ओके, तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, दादासाहेब फाळके. ओके, तर ते भारतीय चित्रपट सृष्टीचे एक निर्माते, दिग्दर्शक, पटाकथ
पटाकथ लेखक ओके होते. त्याचबरोबर त्यांनी भारतामध्ये पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट बनवला, त्यामुळे त्यांना भारतीय चित्रपटाचे जनक असे संबोधले जाते मित्रांनो. त्यानंतर आहे अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते. मित्रांनो प्रश्न हा नीट वाचायचा आहे आणि मग त्याचे आन्सर करायचा आहे. ओके, त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, ऍडम स्मिथ. ओके, तर मित्रांनो असे हे 10 प्रश्न जे तुम्हाला परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्वाचे असणार आहेत, कारण यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न हे येतातच मित्रांनो. ओके, त्याचबरोबर एक प्रश्न तुमच्यासाठी आहे. जो प्रश्न आहे, भारताची आयर्न लेडी म्हणून कोणाला ओळखले जाते, हु इज नोन ऍज द आयर्न लेडी ऑफ इंडिया. तर याचं उत्तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर बी एडुकेअरचा ऍप डाउनलोड केला नसेल तर आत्ताच बी एडुकेअरचा ऍप डाउनलोड करा, कारण त्यामध्ये तुम्हाला स्टोअरवर जाऊन सरावासाठी अधिक प्रश्न पाहिजे असतील तर त्यामध्ये एक स्कोअर बुस्टर नावाचा कोर्स आहे, तो तुम्ही खरेदी करू शकता आणि महाराष्ट्र लॉ सीईटीच्या एक्झामची तयारी करू शकता. ओके, तुम्हाला जर या कोर्सेस बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर या दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक्ससह. धन्यवाद.